नमस्कार. किडनी समस्याग्रस्त व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी वरदान ठरू शकेल असा एक जबरदस्त मार्गदर्शन कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत. किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम. तर त्या संदर्भात संपूर्ण माहिती देणारा हा इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघावा. त्यातून आपल्याला या मार्गदर्शन कार्यक्रमाबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे. सध्याच्या काळामध्ये आपण बघतो, की अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक आजार, मानसिक आजार, आरोग्य समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये काही शारीरिक आजार जर आपण उदाहरणं बघितली, पॅरालिसिस, हृदयविकार, बीपी, डायबिटीज, कॅन्सर, किडनीचे आजार, गुडघेदुखी, सांधेदुखी, आर्थरायटिस, पार्किन्सन, मणक्याचे आजार, डोक्याचे मेंदूचे आजार किंवा इतर पोटाच्या समस्या, पचनाच्या समस्या, लिव्हर संबंधित समस्या, कोणतेही त्वचा विकार, स्किन प्रॉब्लेम, इनफर्टिलिटी, डोळ्यांचे विकार, वजनासंदर्भात काही समस्या किंवा अनेक प्रकारचे मानसिक आजार, की ज्याच्यामध्ये रात्री झोप न येणे, चिंता, ताणतणाव, अतिविचार, नकारात्मक विचार, डिप्रेशन व इतर अनेक प्रकारचे मानसिक आजार. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे जे शारीरिक आजार, मानसिक आजार किंवा समस्या आहेत, तर आपण हे सुद्धा बघत असतो, की अनेक लोकांचे अनेक आजार, आरोग्य समस्या संपूर्णपणे व कधीच दूर होत नाहीत. कधी-कधी समस्या आहे तसेच राहतात आणि नंतर त्या एकदम जास्त प्रमाणात सुद्धा वाढतात. याचं कारण म्हणजे काय? की सध्याच्या काळामध्ये दुर्दैवाने जास्तीत जास्त लोकांना फक्त 2च गोष्टी माहीत असतात. पहिली म्हणजे आपल्या स्वतःला किंवा कुटुंबामध्ये कोणाला काही समस्या असतील आरोग्याच्या, तर त्या सोडवण्यासाठी एखादं चांगलं हॉस्पिटल, चांगलं क्लिनिक किंवा डॉक्टर यांच्याकडे जाऊन उपचार करणे आणि दुसरं म्हणजे त्या उपचारासाठी आवश्यक पैसा जमवणे. आणि जर आपल्याला सुद्धा फक्त या 2च गोष्टी माहिती असतील, तर आपल्या स्वतःच्या किंवा आपल्या कुठल्याही जवळच्या व्यक्तीच्या आरोग्याच्या समस्या संपूर्णपणे दूर होणं खरं तर अवघड आहे. परंतु आपल्यासाठी खुशखबर आहे. कोणत्याही प्रकारचे शारीरिक आजार, मानसिक आजार 100% ठीक होऊ शकतात. जगामध्ये आत्तापर्यंत अशा भरपूर हजारो, लाखो घटना घडलेल्या आहेत, की अनेक लोकांना असाध्य आजार होते, मोठमोठे गंभीर आजार होते. त्यांच्या आजारावरती कुठेही जगामध्ये उपचार नव्हते. कुठलीही शक्यता नव्हती, की ते ठीक होऊ शकतात. तर अशा आजारातून अनेक लोकं 100% ठीक झालेले आहेत. बऱ्याचशा केसेसमध्ये नंतर डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित होतात, की कशा पद्धतीनं तो व्यक्ती ठीक झाला. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही आपल्याला एवढं सांगू शकतो, की कुठल्याही प्रकारचा आजार असेल, तो कितीही जुना असेल, किती वर्षापासून असेल, कोणत्याही पातळीवरचा असेल, तो 100% ठीक होऊ शकतो. तर यासाठी आपल्याला मदत कोण करणार? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, की कुठलाही व्यक्ती त्याला जर काही आरोग्याच्या समस्या असतील किंवा फॅमिलीमध्ये कोणाला काही आरोग्याच्या समस्या असतात, तो त्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो. सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी उपचार करणे, डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणे हे करत असतो. परंतु त्याच्या व्यतिरिक्त, उपचाराव्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी असतात, की त्याची मदत घेऊन तो व्यक्ती हळू पूर्णपणे 100% ठीक होऊ शकतो. त्यातून बाहेर येऊ शकतो. तर सगळ्यात मोठी मदत जर व्यक्तीला होऊ शकते किंवा कुठल्याही व्यक्तीला होऊ शकते, ती म्हणजे त्याच्या आतमध्ये असलेल्या शक्तीची. तर प्रत्येक व्यक्तीच्या विचारांमध्ये, मेंदूमध्ये तसंच जे अंतर्मन, की ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो, तर त्याच्यामध्ये अनंत आणि जबरदस्त शक्ती आहे. तर उपचारासोबत त्या शक्तीची जर आपण मदत घेतली, तर सहजपणे कुठल्याही व्यक्तीच्या आरोग्याच्या समस्या दूर होऊ शकतात. त्याला चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते. तसंच त्याच्या पलीकडे पण एक शक्ती असते, की ज्याला आपण निसर्ग म्हणतो, ईश्वर म्हणतो. तर त्या शक्तीचीही आपल्याला मदत घेता येते. कोणत्याही व्यक्तीचं मन म्हणजे आपलं मन अनंत शक्ती आणि सामर्थ्याचं भांडार आहे आणि त्याच्याबद्दल आपण बरेचदा ऐकलेलं असतं, की आपल्या मनामध्ये किंवा आपल्या आतमध्ये खूप मोठी शक्ती आहे, अनंत शक्ती आहे किंवा आपल्या मनामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे, हे आपण ऐकलेलं असतं. पण त्याचा आपण वापर कसा करायचा हे आपल्याला माहीत नसतं. त्या दृष्टिकोनातून आपल्या मनाच्या शक्तीवरती आधारित एक
मार्गदर्शन कार्यक्रम की ज्यांना किडनीच्या समस्या असतील, विशेषतः त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या कुटुंबासाठी किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम, किडनी केअर गायडन्स प्रोग्राम आम्ही घेऊन येत आहोत. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सर्वांना म्हणजे ज्या लोकांना किडनीच्या समस्या संदर्भात समस्या आहेत, तर त्या सर्वांना यथायोग्य यथाशक्ती मार्गदर्शन करणे आणि प्रत्यक्ष मदत करणे, की जेणेकरून त्यांच्या सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या हळूहळू कमी होऊन त्यांना 100% आरोग्य पुनर्प्राप्ती मिळू शकते. 100% हेल्थ रिगेन पर्यंत ते पोहोचू शकतात. तर हा जो आरोग्य मार्गदर्शन प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतं? अर्थातच ज्या व्यक्तीला किडनी संदर्भात काही समस्या किंवा आजार असतील, म्हणजे डायलिसिस सुरू असेल, क्रिएटिनिनची लेवल जास्त राहत असेल किंवा त्यासोबत इतर कोणत्याही समस्या असतील, अशा समस्या असलेला व्यक्ती स्वतः या आमच्या मार्गदर्शन प्रोग्राममध्ये सहभागी होऊ शकतो. दुसरं म्हणजे काय, की जर काही कारणामुळं, की जर काही लहान मुलं असतील, त्यांना पण किडनीच्या समस्या असतात आता सध्याच्या काळामध्ये किंवा कोणी असा एखादा व्यक्ती असेल, की ज्याला ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन घेणं शक्य नसेल किंवा एखाद्या व्यक्तीचं वय जास्त असेल, की त्याला फोनवरती पण बोलणं शक्य नसेल, तर त्याच्यासाठी त्याच्या कुटुंबामध्ये असा एखादा व्यक्ती असेल, की ज्याच्या मनामध्ये तीव्र इच्छा असेल, की आपल्या अ, घरामध्ये कोणी वडीलधारक व्यक्ती असेल, कोणी लहान मुलं असतील, की त्यांना काही समस्या असेल, तर त्यांना त्या समस्येतून पूर्णपणे बाहेर काढायचं आहे. त्यांना 100% आरोग्य परत मिळवून द्यायचं आहे. अशी तीव्र इच्छा असलेला कुठलाही व्यक्ती या मार्गदर्शन प्रोग्राममध्ये सहभागी होऊ शकतो. तर त्या व्यक्तीला सुद्धा मार्गदर्शन आम्ही करू शकतो. म्हणजे कोणताही आजार असेल, किडनीचा आजार असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचा आजार असू द्या, तर त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीला समस्या असते त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबामध्ये जे कोणी लोकं आहेत, त्याचे नातेवाईक आहेत, त्यांचाही अत्यंत महत्त्वाचा रोल असतो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम या माध्यमातून किडनी समस्याग्रस्त व्यक्ती तसंच त्याच्या कुटुंबाला कोणकोणत्या प्रकारे फायदे होऊ शकतात, हे आता आपण जाणून घेणार आहोत. पहिला फायदा असा होऊ शकतो, की त्या व्यक्तीनं उपचारादरम्यान आपल्या किडण्यांची कार्यक्षमता पुन्हा जास्तीत जास्त कशी वाढवावी? जशी किडण्यांची कार्यक्षमता काही कारणामुळे कमी झालेली असते किंवा ती कारणं कोणकोणती असतात हे सुद्धा आपल्याला सांगितलं जातं. जशी किडण्यांची कार्यक्षमता कमी झालेली असते, तर तशीच किडण्यांची कार्यक्षमता पुन्हा वाढवता सुद्धा येते. तर हा जबरदस्त आपल्याला फायदा होऊ शकणार आहे. त्यानंतर त्या व्यक्तीनं उपचार सुरू असताना उपचारादरम्यान आपली जी क्रिएटिनिनची लेव्हल आहे, ती नेहमीच नॉर्मल म्हणजे 1च्या जवळपास कशी ठेवावी? सध्याच्या काळामध्ये ज्या लोकांना किडनीच्या समस्या असतात, तर तर बऱ्याच लोकांचं क्रिएटिनिनची लेव्हल अगदी 5च्या पुढे राहत असते. 7, 8, 9, 10 पर्यंत पण राहत असते. तर त्यांना जबरदस्त फायदा या पद्धतीमुळे होणार आहे. तिसरा फायदा असा होऊ शकतो, की बऱ्याच लोकांना रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये ठेवायचा असतो किंवा ते ठेवणं अवघड जात असतं. तर त्या दृष्टिकोनातून उपचार घेत असताना किंवा डायलिसिस सातत्याने जर सुरू असेल, तर त्या दरम्यान रक्तदाब किंवा बीपी नेहमीच नॉर्मल कसा ठेवावा, या संदर्भात महत्त्वाचं मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. चौथा फायदा असा होऊ शकतो महत्त्वाचा, की सध्याच्या काळामध्ये अशी बरीचशी लोकं आहेत, की ज्यांचं अगदी 10 वर्षापासून, कुणाचं 15 वर्षापासून किंवा अगदी 20 वर्षापासून सुद्धा डायलिसिस करणारी लोकं आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांना म्हणजे अशा लोकांना डायलिसिस करत असताना किंवा वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट घेत असताना आपलं आरोग्य संपूर्णपणे चांगल्या स्थितीमध्ये कसं ठेवायचं याचं चांगल्या प्रकारे टेक्निक आलेलं आहे त्यांना. त्यामुळंच बरीचशी लोकं 10-12 वर्षापासून, 17-18 वर्षापासून, अगदी 20 वर्षापासून सुद्धा डायलिसिस करत आहेत. आठवड्यातून एकदा दोनदा आणि त्यांचं जसं काही नॉर्मल व्यक्तीप्रमाणे त्यांचं सगळं काही रुटीन सुरू आहे. आरोग्यही चांगल्या प्रकारे त्यांचं नियंत्रणामध्ये, कंट्रोलमध्ये राहत आहे. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन एखाद्या व्यक्तीचं समजा आठवड्यातून 2 वेळा किंवा 3 वेळा डायलिसिस सुरू असेल, तर आमच्या मार्गदर्शनामुळं त्या व्यक्तीला असा फायदा होऊ शकतो, की त्या व्यक्तीचं डायलिसिस करण्याचं प्रमाण
हळूहळू कमी होऊन ते पूर्णपणे बंद सुद्धा होऊ शकतं. हा जबरदस्त फायदा होऊ शकतो. पाचवं म्हणजे काय, की त्या व्यक्तीनं पाचवा फायदा, त्या व्यक्तीनं उपचारादरम्यान स्वतःला, महत्वाचं म्हणजे काय, की शारीरिक व मानसिक दृष्ट्या नेहमीच एकदम सुरक्षित, तंदुरुस्त, कार्यक्षम व उत्साही कसं ठेवावं. जसं आपण आत्ताच सांगितलं चौथ्या मुद्द्यामध्ये, की अनेक लोक 15-20 वर्षापासून सुद्धा डायलिसिस करतात आणि स्वतःला एकदम त्यांनी सुरक्षित ठेवलेलं आहे, तंदुरुस्त ठेवलेलं आहे, उत्साही ठेवलेलं आहे, कार्यक्षम ठेवलेलं आहे. तसं हे सर्वांना शक्य आहे. सहावा फायदा असा होऊ शकतो, की त्या व्यक्तीनं उपचारासोबत इतर किडनीच्या समस्येसोबत बऱ्याचदा अनेक समस्या लोकांना असतात. बीपी असतो, शुगर असते किंवा इतर काही समस्या असतात. तर त्यासोबत इतर कुठल्याही शारीरिक मानसिक समस्या असतील, तर त्या सुद्धा संपूर्णपणे म्हणजेच 100% दूर कशा कराव्यात, या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. आणि सातवा फायदा अत्यंत महत्त्वाचा आहे, की सध्याच्या काळामध्ये बऱ्याच लोकांचे किंवा ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असतो किंवा त्यांचं आर्थिक नुकसान होत असतं खरं तर. त्यामुळं व्यक्तीनं किंवा त्याच्या कुटुंबानं उपचारादरम्यान स्वतःला नेहमी सुरक्षित ठेवण्यासोबतच आपले आणि आपल्या कुटुंबाचे जास्तीत जास्त पैसे कसे वाचवावेत, हे अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध होणार आहे. तर किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम, किडनी केअर गायडन्स प्रोग्राम हा एकूण कमीत कमी 3 महिन्यापर्यंत आपल्याला मार्गदर्शन दिलं जाणार आहे. आणि असं नाही की 3 महिन्यातच समस्या आपल्या दूर होतील. 3 महिन्यात होऊ पण शकतात. परंतु कमीत कमी 3 महिन्यांचं मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. आम्ही जशा पद्धतीने मार्गदर्शन करणार आहोत, ते जर एखाद्या व्यक्तीने अगदी मनावरती घेतलं, तर तो व्यक्ती 2 ते 3 महिन्यात सुद्धा अशा पद्धतीनं त्याची रिकव्हरी होऊ शकते, की त्याला स्वतःला सुद्धा आश्चर्य वाटेल किंवा त्या व्यक्तीचे जे कोणी डॉक्टर असतील ते सुद्धा आश्चर्यचकित होऊ शकतात. आणि जर आपण गरज पडली, तर अगदी 4-5 महिन्यापर्यंत किंवा 6 महिन्यापर्यंत सुद्धा मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तर मार्गदर्शन 2 पद्धतीने उपलब्ध असणार आहे. पहिलं म्हणजे वैयक्तिक मार्गदर्शन, पर्सनल गाईडन्स, की ज्याच्यामध्ये ज्या व्यक्तीला किडनी संदर्भात काही समस्या असेल, तो व्यक्ती स्वतः गाईडन्स घेऊ शकतो. 1 टू 1 सेशन म्हणजे पर्सनल कोचिंग, की डायरेक्टली त्या व्यक्तीला फोनवरती किंवा झूम मीटिंगवरती आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा आणि महिन्यातून टोटल 12 सेशन होतील. कमीत कमी अर्धा पाऊण तासाचे किंवा 1 तासापर्यंतचे सेशन होणार आहेत. आणि त्या व्यक्तीला त्याच्या ज्या काही समस्या असतील, किडनीची समस्या असेल किंवा त्यासोबत इतर काही समस्या असतील, तर त्यातून सिस्टमॅटिक पद्धतीने त्याने कसं बाहेर पडायचं, याचं त्यांना मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. किंवा त्या व्यक्तीसोबतच त्याच्या कुटुंबातील काही लोक असतील, कुटुंबातील कोणी सदस्य असतील, ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. दुसरा मार्गदर्शन प्रकार आहे ग्रुप मार्गदर्शन, ग्रुप गायडन्स. याच्यामध्ये ज्या लोकांना वैयक्तिक मार्गदर्शन असं वाटतंय की आपल्याला ते परवडणार नाही, तर ते लोक ह्या मार्गदर्शन प्रकारामध्ये सहभागी होऊ शकतात. तर याच्यामध्ये काय असणार आहे, की कॉमनली किडनीचा जो काय आजार असतो, तर त्याच्यामध्ये लोकांना क्रिएटिनिनची लेवल जास्त राहणे, रक्तदाब किंवा बीपी वाढत असणे किंवा डायलिसिस सुरू असणे, अशा कॉमन समस्या असतात. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही ठराविक पद्धतीने ऑनलाईन सेशन घेत असतो, की त्या सेशन लाईव्ह किंवा रेकॉर्डेड माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला म्हणजे ग्रुपमध्ये प्रोग्राम घेतले जातात. कमीत कमी त्याच्यामध्ये काही उदाहरणार्थ 21 सेशन घेतले जातात. 21 ऑनलाईन सेशन होतील. त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप पूर्णपणे आपल्याला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलं जाणार आहे, की कशा पद्धतीनं किडनीचा आजार असेल किंवा त्यासोबत ज्या काही समस्या असतील, त्यातून कसं बाहेर पडायचं, हे ऑनलाईन सेशन किंवा रेकॉर्डेड सेशनच्या माध्यमातून त्या सर्व काही गोष्टी आपल्यापर्यंत एक चांगल्या प्रकारे पोहोचवल्या जातील. आणि यामध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्तीला जे पर्सनल गाईडन्स असणार आहे ते उपलब्ध असणार आहे. आणि हे मार्गदर्शन जे आपल्याला उपलब्ध होणार आहे, ते झूम लाईव्ह मीटिंग किंवा रेकॉर्डेड सेशन असतील. पर्सनल कोचिंगमध्ये झूम लाईव्ह मीटिंग असणार आहे किंवा फोनवरती पण गाईडन्स उपलब्ध होणार आहे. किंवा जे
ग्रुप गायडन्स असणार आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा रेकॉर्डेड सेशन असतील किंवा झूम लाईव्ह मीटिंग सुद्धा प्रश्नोत्तर सत्र असणार आहेत. पर्सनल कोचिंग सुद्धा आपण त्याच्यावरती घेऊ शकतो. तसंच पुणे व पिंपरी चिंचवड शहर व आसपासच्या परिसरामध्ये जे कोणी लोक राहत असतील तर त्या व्यक्तींसाठी होम व्हिजिट म्हणजे घरी येऊन कोचिंग पर्याय सुद्धा उपलब्ध असणार आहे. आता हे मार्गदर्शन आपल्या उपलब्ध वेळेनुसार आपल्याला उपलब्ध होणार आहे. याचं कारण म्हणजे काय की बऱ्याच लोकांचं ट्रीटमेंट सुरू असते, डायलिसिस सुरू असतं आणि त्यामध्ये आपल्या वेळेनुसार जर आपल्याला मार्गदर्शन मिळालं म्हणजे जेव्हा आपल्याला वेळ उपलब्ध असणार आहे, सकाळी असेल, दुपारी असेल किंवा संध्याकाळी असेल, तर त्यामुळं आपल्याला चांगल्या प्रकारे सहजपणे फायदा होणार आहे. आणि प्रथम मार्गदर्शन सत्र एकदम मोफत असणार आहे, की जेणेकरून आपल्याला हे लक्षात येणं गरजेचं आहे, की जे आम्ही मार्गदर्शन करणार आहोत, की त्याच्यामध्ये आपल्याला कशाप्रकारे फायदे होऊ शकतात. आपल्याला कशाप्रकारे आपल्या आरोग्यामध्ये रिकव्हरी होऊ शकते किंवा कशाप्रकारे आपले जास्तीत जास्त पैसे वाचू शकतात. हे जर आपल्याला समजलं, तर सहजपणे आपण आमचं मार्गदर्शन सुरू करू शकता. त्यामुळं आपण जो कोणी हा व्हिडिओ बघत असतील, त्यांनी आपल्या स्वतःला काही समस्या असतील किंवा आपल्या कुटुंबामध्ये जर कोणाला काही समस्या असतील, तर आमचा हा जो शक्तिशाली आणि एकदम फायदेशीर आरोग्य मार्गदर्शन प्रोग्राम आहे, तर त्या संदर्भात आपण आता व्हिडिओमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा आपल्याला अजून काही माहिती हवी असेल, तर ती माहिती आपल्याला दिली जाईल. तसंच आपण आम्हाला संपर्क केल्यानंतर आपल्या ज्या काही समस्या असतील, त्याही डिस्कस करू शकता आणि मग त्यानंतर आपण आमच्या या मार्गदर्शन प्रोग्रामसाठी सहभाग आपला नोंदवू शकता. महत्त्वाचं म्हणजे आम्ही आपल्याला खात्रीशीरपणे हे सांगू शकतो, की सध्याच्या काळामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या समस्या वाढलेल्या आहेत किंवा काही किडनीचे जे काही आजार आहेत, किडनीच्या संदर्भात ज्या काही समस्या वाढलेल्या आहेत किंवा अनेक लोकांचं हळू-हळू क्रिएटिनिनची लेव्हल वाढत जाते. नंतर हळू काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर किंवा वर्षानंतर तो व्यक्ती डायलिसिसपर्यंत पोहोचत असतो. तर ह्या काही गोष्टी असतात त्या पुढे-पुढे जातात. म्हणजे त्या व्यक्तीच्या समस्या हळू वाढत जातात. खरं तर अशा काही सोप्या-सोप्या गोष्टी असतात, की जेव्हा व्यक्तीची क्रिएटिनिनची लेव्हल वाढायला सुरुवात झाली असते, तेव्हाच त्या व्यक्तीने जर योग्य त्या गोष्टी करायला सुरुवात केली, तर त्याचं ती पुढं जाणारी जी काही प्रोसेस आहे डायलिसिसपर्यंतची, ती पूर्णपणे स्टॉप होऊ शकते. तसंच ज्या लोकांचं डायलिसिस सुरू झालेलं आहे, तर त्या लोकांनी सुद्धा एक चांगल्या प्रकारे ते लोकं स्वतःला मेंटेन ठेवू शकतात इतर लोकांप्रमाणे. तसंच हळू डायलिसिसचं प्रमाण जरी एखाद्या व्यक्तीचं 2 वेळा, 3 वेळा जरी डायलिसिस सुरू असेल, तर ते सुद्धा हळू कमी कमी होणं पॉसिबल आहे. अशी अशी सुद्धा अनेक लोकं आहेत, की ज्यांचं डायलिसिस 3 वरून 2 वरती आलेलं आहे, 2 वरून 1 वरती आलेलं आहे किंवा अनेक लोकांचं डायलिसिस पूर्णपणे सुद्धा बंद झालेलं आहे. अशी सुद्धा लोकं आहेत. तर त्या दृष्टिकोनातून आपण आम्हाला संपर्क करू शकता. आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल, तर आपण आधी ती घेऊ शकता आणि नंतर आपण आमचं हे गाईडन्स सुरू करू शकता. तर हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, की जेणेकरून हा जो किडनीच्या संदर्भातल्या ज्या काही समस्या आता वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळं एकतर अनेक लोकांना खूप मनस्ताप होत असतो. संपूर्ण कुटुंबाचीच ओढाताण होत असते. पैसाही भरपूर जात असतो आणि 100% रिझल्ट किंवा जो आरोग्य आहे, ते परत मिळणं अवघड होतं. तर त्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.